खूप वर्षांपूर्वी एका दूर देशात एका नावाची एक राजकुमारी राहत होती. ती केवळ सुंदरच नव्हती, तर अत्यंत बुद्धिमान, निसर्गप्रेमी आणि धाडसी होती. तिचं राज्य हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं होतं आणि तिथले लोक शांत व प्रेमळ होते. पण त्या राज्यावर एक शाप होता. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला एक भयावह राक्षस येत असे आणि जंगलातील सर्व प्राण्यांना उचलून नेत असे. कोणीही त्याच्याशी सामना करू शकत नव्हतं. राज्यात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. एक दिवस एका राजकुमारीने ठरवलं, हाच शेवटचा श्रावण असेल, मी राक्षसाचा सामना करणार. राजा आणि राणीने तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या नजरेत धाडस आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. ती तलवार घेऊन आपल्या विश्वासू घोड्यावरून अरण्याकडे निघाली. वाटेत तिला एका म्हाताऱ्या साधूचा आशीर्वाद मिळाला. त्याने तिला एक जादुई कमळ दिलं आणि म्हणाला, हे कमळ सत्य आणि करुणा दर्शवतं. जेव्हा राक्षस तुझ्याजवळ येईल त्याला हे दाखव. रात्र झाली. आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकत होता. राक्षस जंगलात उतरला, वजा तो मोठा, धगधगता आणि अंगातून आग निघणारा होता. एकाने तलवार उंचावली, पण राक्षस थांबला. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. एकाने ते जादुई कमळ त्याच्यासमोर धरलं. अचानक त्याचा चेहरा शांत झाला. तो थरथरला आणि मग सांगू लागला की तो मुळात एक शापित राजकुमार होता. एका जुन्या शापामुळे तो दरवर्षी राक्षस बनायचा. शापाचा अंत, कमळाची शक्ती आणि एकाच्या करुणेने त्या शापाची समाप्ती झाली. राक्षस पुन्हा एकदा माणूस झाला. जंगलातील प्राणी परत आले आणि राज्यात आनंदाची लाट पसरली. राजाराणी अभिमानाने म्हणाले, आमच्या एकाने खरंच राजधर्म पाळला.